आणि यानंतर बातमी मन हेलावून टाकणारी। सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपादरम्यान आजही मोठ्या प्रमाणात भाजीपाला रस्त्यावरती फेकला गेला। लाखो लिटर दूध वाहून घालवण्यात आलं। एकीकडे शेतकऱ्यांचा असा रोष दिसत असतानाच नाशिकमध्ये एक हृदय हेलवणारी घटना घडली आहे। शेतकरी संपादरम्यान रस्त्यांवरती फेकला जाणारा भाजीपाला गोळा करण्यासाठी गोरगरीब रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले। फेकलेलं का असेना, पोटाची भूक भागवणारं अन्न आहे हीच जाणीव ठेवत हे गरीब हा सगळा भाजीपाला आणि पडलेलं धान्य गोळा करतात। ते दृश्यात नाशिकमधली शेतकऱ्यांनी आपल्या संपादरम्यान आंदोलनाचा एक भाग म्हणून भाजीपाला असो, फळं असो किंवा अन्नधान्य आणि दूध रस्त्यावरती फेकून दिले। त्यापैकी भाजीपाला, फळं आणि हे धान्य गोळा करण्यासाठी गोरगरिबांनी आता गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, धान्य रस्त्यावर फेकलं, परंतु याच धान्यावर कुणाचा तरी गुजराण सुद्धा सुरू आहे। आपण बघू शकतोय हे रस्त्यावर फेकलेलं अन्न उचलावं यासाठी गोरगरीब जे आहे त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। खरं तर अनेक ठिकाणी ही अशा पद्धतीची आंदोलनं सुरू आहेत। शेतकऱ्यांचा त्याला प्रचंड विरोध आहे। सिद्धपिंपरी गावातली दृश्य मी तुम्हाला आता दाखवतोय। हे धान्य परप्रांतातनं गुजरातकडे निघालेलं होतं असं यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं। ही गाडी तपासली गेली त्यावेळेस धान्य नाही असं ट्रक चालकाने सांगितलं होतं, परंतु नंतर धान्य निघालं आणि शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा या गाड्या अडवून या ठिकाणी आंदोलन सुरू केलं। आपण बघू शकतोय की हे सगळं आंदोलन शेतकऱ्यांनी आज सकाळीच नाही तर कालपासून सुरू ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने दुधाच्या, धान्याच्या, भाजीपाल्याच्या सर्व गाड्या अडवल्या जात आहेत आणि या गाड्यामधून जे साहित्य फेकलं जातंय ते उचलणाऱ्यांची सुद्धा गर्दी आहे। कारण एकीकडे शेतकरी चिंतित असला तरी सुद्धा समाजातला एक घटक अजूनही असा आहे ज्याच्यासाठी या धान्याची, या शेतीमालाची, या दुधाची खूप मोठी किंमत आहे। हे मिळावं यासाठी तो गरीब व्यक्ती जो आहे तो या आंदोलनामध्ये, शेतकरी जरी पोटतिडकीने आंदोलन करत असले तरी सुद्धा या आंदोलनाच्या दरम्यान होणारं जे काही धान्य आहे ते उचलून का होईना आपला त्या दिवशीचा गुजारा होईल यासाठी सुद्धा काही गोरगरीब शेतकरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं धान्य गोळा करताना किंवा भाजीपाला गोळा करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन किरण सह सागर वैद्य, एबीपी माझा, सिद्धपिंपरी।